गुड मॉर्निंग. मी डॉक्टर अतुल भावे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यूड बाय ICAI. ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. हे वेगवेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यू करत असतात. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय असतं? तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर द पॉलिसी डॉक्युमेंट्स इश्यूड बाय रेकग्नाइज्ड एक्सपर्ट अकाउंटन्सी बॉडी relating to various aspects of measurement, treatment and disclosure of accounting transactions and events. याचा अर्थ काय? तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स ही पॉलिसी डॉक्युमेंट्स असतात. रेकग्नाइज्ड एक्सपर्ट अकाउंटन्सी बॉडी अर्थातच अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड यांनी ते इश्यू केलेले असतात, कारण हे सगळे चार्टर्ड अकाउंटंट्स लोक या ICAIमध्ये ASBमध्ये असतात. आणि हे कशासंबंधी असतात? तर मेजरमेंट असेल, ट्रीटमेंट असेल, डिस्क्लोजर असेल, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनची, वेगवेगळ्या इव्हेंटची, याच्या संबंधीचे असतात. आणि हे अकाउंटिंग स्टँडर्ड हे वेगवेगळे लॉज असतील, कस्टम्स असतील, युसेज असेल, बिझनेस एन्व्हायरमेंटमधला, याच्याशी रिलेटेड असतात. अकाउंटिंग स्टँडर्ड असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला कुठलाही अकाउंटिंग स्टँडर्ड हा सुरुवातीला तयार केला जातो आणि नंतर इम्प्लिमेंट केला जात असतो. अकाउंटिंग स्टँडर्ड ज्या वेळेला इश्यू केला जातो त्यावेळेला तो रिकमेंडेटरी असतो आणि ज्या वेळेला तो एक्सेप्ट करता ICAI आणि सगळीकडे ॲप्लिकेबल करतं त्यावेळेला तो मॅन्डेटरी होत असतो. मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करत असताना काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पहिली गोष्ट असते ते म्हणजे सेल्फ रेग्युलेशन ऑन पार्ट ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. दुसरं असतं लिगल बॅकिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड. तिसरं असतं पब्लिशिंग यूज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि चौथं असतं अवॉइडन्स ऑफ डुप्लिकेशन ऑफ अथॉरिटी. या 4 गोष्टी विचारात घेणं गरजेचं असतं. अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे असतात ते तयार करण्यामागे काही हेतू देखील असतात. पहिला हेतू असतो की डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसीना स्टँडर्डाईज करणं. म्हणजे एकच गोष्ट करायच्या 2-4 मार्ग असतात, त्यातला नक्की कोणता मार्ग वापरायचा हे सांगणं, तोच मार्ग वापरायला लावणं, हा पहिली गोष्ट असते. दुसरं असतं म्हणजे स्टँडर्डायझिंग अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. अनेक पद्धती या कालानुरूप चालत आलेल्या असतात, त्यातली नक्की स्टँडर्ड मेथड कोणती ते सांगणं. इलिमिनेट नॉन कम्पॅरेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बऱ्याच वेळेला जर पद्धती वेगवेगळ्या वापरल्या, पॉलिसीज वेगवेगळ्या वापरल्या, प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या वापरल्या, तर X आणि Y या 2 जरी सेम प्रोडक्शन करणाऱ्या, सेम साईजच्या, सेम कंपन्या असल्या तरी त्यांची फायनान्शियल स्टेटमेंट कम्पेअर करता येणार नाही, तुलना करता येणार नाही. ही गोष्ट टाळण्यासाठी आपण अकाउंटिंग स्टँडर्ड विचारात घ्यायला लागतात. त्याचप्रमाणे एन्हान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात त्यांची रिलायबिलिटी, विश्वासार्हता जर वाढवायची असेल तर काहीतरी स्टँडर्ड त्याला असलं पाहिजे, हे बघितलं जात असतं. त्यानंतर मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड एकदा का मॅन्डेटरी झाला की तो सगळ्या ऑर्गनायझेशननी, ज्यांना तो ॲप्लिकेबल आहे त्यांनी वापरणं हे गरजेचं असतं. आता नक्की याची गरज काय असते? तर बऱ्याच गोष्टी असतात. ट्रान्झॅक्शन कॉम्प्लेक्स स्वरूपाची असतात, त्याचं इंटरप्रिटेशन प्रॉपरली होत नाही. बऱ्याच अशा गोष्टी असतात की प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन असेल, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी असेल, मेथड ऑफ अकाउंटिंग असेल, काही स्पेसिफिक टर्मची, आयटमची ट्रीटमेंट असेल, या गोष्टींसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड असणं हे गरजेचं असतं. फायदे काय होतात त्याच्यामुळं? तर ट्रान्सपरन्सी येते, पारदर्शकता, गायडन्स होतो, म्हणजे कसं अकाउंट मेंटेन करावं याच्या संबंधीचं मार्गदर्शन मिळतं. त्याचप्रमाणे अजून बरेच फायदे याच्यामुळे होत असतात, जसं की एक बेंचमार्क निश्चित केलं जाऊ शकतं, युनिफॉर्मिटी, एकवाक्यता येते, डिस्क्लोजर काय करायचा याच्यामध्ये युनिफॉर्मिटी येते, बिझनेसचे जे रेकॉर्ड्स असतात ते योग्य प्रकारे मेंटेन करता येतात, फायनान्शियल स्टेटमेंटची रिलायबिलिटी, विश्वासार्हता ही वाढते, प्रोफेशनल्स जे असतात, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील किंवा इतर जे वेगवेगळे अकाउंटिंग प्रोफेशनल असतील त्यांना मदत होते, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी निश्चित करता येते. हे सगळे फायदे आपल्याला होत असतात अकाउंटिंग स्टँडर्ड जर आपण वापरले तर. भारतामध्ये ASB अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ही संस्था अकाउंटिंग स्टँडर्ड बनवत असते. ICAI
अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं या ASBची स्थापना केलेली आहे. 21 एप्रिल 1977ला ही स्थापन झालेली आहे आणि अकाउंटिंग स्टँडर्ड बनवणं हेच त्यांचं काम आहे. किती अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, कोणते आहेत याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार नाही. याचं कारण असं की नेहमीच अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये एखाद्या स्टँडर्डची भर पडत असते. काही स्टँडर्ड कंबाईन होत असतात, काही जात असतात. गुगलला सर्च करून तुम्ही रिसेंट अपडेट किती अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत, किती मॅन्डेटरी आहेत, किती रिकमेंडेटरी आहेत हे तुम्ही बघू शकता आणि कमेंटमध्ये मला टाकू शकता. त्याचप्रमाणे काही AS अकाउंटिंग स्टँडर्ड हे भारताचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. IFRS हे इंटरनॅशनल लेवलचे आहेत आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे भारताचे आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. भारतानं IFRS स्वीकारलेलं नाही आहे, तर त्याच्याशी कॉन्व्हर्जन्स केलं आहे. म्हणजे IFRS आणि भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड यांच्या मिश्रणातून काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे तयार केलेले आहेत. भारताचे जे आहेत त्याला AS अकाउंटिंग स्टँडर्ड असं म्हटलं जातं. IAS हे कॉन्व्हर्ज होऊन बनलेले आहेत. IFRS आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड यांनी त्याला IAS म्हटलं जातं, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आणि IFRS इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स हे आहेत. किती IAS आहेत, किती AS आहेत आणि किती IFRS आहेत याची रिसेंट फिगर जरा गुगलला सर्च आऊट करून मला कमेंटमध्ये टाका. म्हणजे तुम्ही पाहताय, अभ्यास करताय हे माझ्या लक्षात येईल. मित्रांनो, याच्यानंतर आपण ज्याच्याकडं जाणार आहोत ते म्हणजे आपला सिलॅबस. आपला सिलॅबस जर आपण बघितला तर आपल्या सिलॅबसमध्ये एकूण अकाउंटिंग स्टँडर्ड 3 आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. ज्याच्यामध्ये पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड जो असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. त्याचप्रमाणे दुसरा इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन आणि तिसरा रेव्हेन्यू रेकग्निशन जो अकाउंटिंग स्टँडर्ड 9 आहे ते आहेत. पैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज आणि नवं अकाउंटिंग स्टँडर्ड रेव्हेन्यू रेकग्निशन हे काय करणार आहोत, बघणार आहोत. आता आपण सुरुवातीला बघूयात दुसरा अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ज्या वेळेला आपण डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज असं म्हणतो त्यावेळेला अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय, तर अकाउंटिंग पॉलिसीज आर स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स फॉर अप्लाइंग दोज प्रिन्सिपल्स adopted by enterprises in preparation and presentation of financial statement. फायनान्शियल स्टेटमेंट बनवणं, ती प्रेझेंट करणं याच्यासाठी काही स्पेसिफिक असे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, पद्धती या ज्या वेळेला एंटरप्राइज वापरत असते त्यावेळेला त्याला तुम्ही काय म्हणत असता, अकाउंटिंग पॉलिसीज असं म्हणत असता. मग बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना काही गोष्टी, काही ट्रीटमेंट्स, काही मेथड्स या वापराव्या लागतात, त्या अकाउंटिंग पॉलिसीजच्या अंडर येत असतात. या पॉलिसीज अकाउंट्सच्या खाली नोट्स टू अकाउंट म्हणून द्याव्या लागतात, ज्याच्यामध्ये मेथड ऑफ डिप्रिसिएशन, मग स्ट्रेट लाईन वापरले की रिटर्न डाऊन वापरले, एक्सपेंडिचरची ट्रीटमेंट कशी दिली, काही वेळा राईट ऑफ करणं, कॅपिटलाइज करणं, या गोष्टी ज्या होतात त्याची माहिती दिली जात असते. फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन जर आपल्याकडे असतील तर त्याचं कन्व्हर्शन कुठल्या रेटला तुम्ही केलेलं आहे याची माहिती द्यायला लागते. ॲव्हरेज रेट वापरलेला आहे की आणखी काय केलेलं आहे. इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन स्टॉकचं करत असताना आपण ते कशा पद्धतीने केलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिफो मेथड वापरले, वेटेज ॲव्हरेज वापरले की आणखी काय केलं आहे. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू करत असताना करंट इन्व्हेस्टमेंट असतील, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतील, त्याचे इफेक्ट कसे दिलेले आहेत, व्हॅल्युएशन कसं केलेलं आहे. फिक्स असेट्सचं व्हॅल्युएशन हिस्टॉरिकल कॉस्टला केलेलं आहे की प्रेझेंट व्हॅल्यूला त्या दाखवल्या आहेत. रिटायरमेंट बेनिफिटचं व्हॅल्युएशन कसं केलेलं आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटीला काय ट्रीटमेंट दिलेली आहे, डिस्क्लोजर दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. मित्रांनो, याचं जर आपल्याला माहिती द्यायची तर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात हे आपल्याला माहीत करून घेणं हे गरजेचं असतं. हेच एरियाज ऑफ पॉलिसीज आहेत. आता या पॉलिसीज कोणत्या कोणत्या आहेत, तर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनची पॉलिसी, कॅश फ्लो स्टेटमेंटची पॉलिसी काय, डिप्रिसिएशनची पॉलिसी काय, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टची पॉलिसी काय आहे, एम्प्लॉई बेनिफिट असतील, सेगमेंट रिपोर्टिंग असेल, लीज अकाउंटिंग असेल, अर्निंग पर शेअर असेल,
अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम असेल, इंटँजिबल असेट्सचं अकाउंटिंग असेल, याच्यासाठी कोणती कोणती पॉलिसी वापरली जाते हे या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज कोणत्या या अंतर्गत येत असतात. या पॉलिसीजचे एरियाज कोणते असतात, तर आता आपण जे म्हटले तेच असतात. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, कॅश फ्लो स्टेटमेंट, डिप्रिसिएशन अकाउंटिंग, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, लीज, अर्निंग पर शेअर, बॉरोईंग कॉस्ट, एम्प्लॉई बेनिफिट्स, इन्व्हेस्टमेंट, अमलगमेशन, गव्हर्नमेंट ग्रँट, असे अनेक एरियाज असू शकतात. नोट्स टू अकाउंट म्हणजे काय? Notes to account means the explanation given by management about items in financial statement. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्या संबंधीचं काही एक्सप्लेनेशन त्या अकाउंट्सच्या खालती मॅनेजमेंटनं दिलेलं असतं, त्याला नोट्स टू अकाउंट म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर कॉन्टिंजंट लायबिलिटी एखादी असेल तर त्याची नोट दिली जाते. लिटिगेशन अबाउट क्लेम रिकव्हरेबल किंवा लोन रिकव्हरेबल याच्या संबंधी डिस्क्लोजर दिला जातो. या नोट्स टू अकाउंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे डिस्क्लोजर ऑफ पॉलिसी करत असताना ती का गरजेची असते, तर युजर जे फायनान्शियल स्टेटमेंटचे असतात त्यांना ती वेगवेगळ्या दृष्टीनं उपयुक्त ठरू शकते, त्यामुळं ती महत्त्वाची असते. समजा कंपॅरिझन आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे करायचे, त्यांनी वेगवेगळ्या पॉलिसी वापरल्या आहेत, त्यामुळे त्यांचे रिझल्ट थोडेफार डिफरंट आलेत, तर ते देखील आपल्याला त्या डिस्क्लोजरमधून कळू शकतं. त्यामुळे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज हे फार महत्त्वाचा भाग असतो, ज्याच्यामुळं आपल्याला कंपॅरिझन करणं, एखादे फायनान्शियल स्टेटमेंट समजून घेणं हे सोपं होत असतं. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज करत असतो त्यावेळी फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स ज्या काय आहेत त्या फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स आपण जर वापरलेल्या असतील तर त्याचा डिस्क्लोजर करण्याची काही फारशी गरज नसते. फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन आपण नाही वापरल्या तर त्याचा मात्र डिस्क्लोजर करायला लागतो. कोणत्या असतात फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन? पहिली गोईंग कन्सर्न असते, दुसरी कन्सिस्टन्सी असते आणि तिसरी ॲक्रुअल असते. गोईंग कन्सर्न म्हणजे काय, तर कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा तो अनंत काळापर्यंत चालणार आहे असं गृहीतक आपण मानत असतो. कंटिन्युअस ऑपरेशन इन फोरसिबल फ्युचर, भविष्यात सतत ऑपरेटिंगमध्ये तो बिझनेस राहणार आहे, लिक्विडेशनमध्ये जाणार नाही, ही आपली एक ॲझम्पशन असते. दुसरी असते कन्सिस्टन्सीची. एखादी अकाउंटिंग पॉलिसी आपण एखाद्या अकाउंटिंग पिरियडमध्ये केली की तीच कन्सिस्टंटली आपण दुसऱ्या अकाउंटिंग पिरियडमध्ये करत राहणार असतो. तिसरी असते ॲक्रुअलची. ॲक्रुअल म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंट ही मर्कंटाईल सिस्टीमनं बनवलेली असतात. रेव्हेन्यू, कॉस्ट हे रेकग्नाइज कधी होतात, ॲज अँड व्हेन दे आर अर्न्ड ऑर इनकर्ड. रेव्हेन्यू अर्न्ड, एक्सपेंडिचर इनकर्ड, मग ते पैशाच्या स्वरूपात व्यवहार झाला असो नसो, त्याला आपण ते ट्रान्झॅक्शन झालंय असं मानत असतो. या गोष्टी देखील आपण विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे पुढची जी काही गोष्ट असते ती म्हणजे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज करत असताना ICAIनं 3 महत्त्वाचे फॅक्टर्स कुठलीही अकाउंटिंग पॉलिसी सिलेक्ट करत असताना विचारात घ्यायचे सांगितलेले आहेत. ज्यामधला पहिला फॅक्टर असतो प्रुडेंट, PRUDENCE, प्रुडेन्स. प्रुडेन्स म्हणजे दूरदर्शिता किंवा दूरदर्शीपणा. इन व्ह्यू ऑफ अनसर्टेनिटी अटॅच्ड इन फ्युचर इव्हेंट्स, प्रॉफिट आर नॉट anticipated but recognized only when it is realized through, not necessary in cash. However, provision should be made for all known losses and liabilities although they are not be ascertained with certainty. अगदी सोपी गोष्ट आहे. अँटिसिपेट लायबिलिटी ऑर लॉस, डू नॉट अँटिसिपेट प्रॉफिट. जोवर पैशात आपल्याला तो प्रॉफिट मिळत नाही, ट्रान्झॅक्शन होऊन फायदा मिळत नाही, तोवर तो फायदा मिळाला आहे असं रेकग्नाइज करायचं नाही, कन्सिडर करायचं नाही. पण एखादा लॉस भविष्यात होणार असेल, लायबिलिटी आपल्यावर येणार असेल तर ती मात्र
भविष्यातली गोष्ट खरंच घडणार आहे असं समजून चालायचं, याला प्रुडेन्स असं म्हटलं जातं. दुसरं असतं ते म्हणजे सबस्टन्स ओव्हर फॉर्म. सबस्टन्स ओव्हर फॉर्म म्हणजे काय, तर थोडक्यात वस्तुस्थिती हा जो मराठी शब्द आहे त्याला आपण सबस्टन्स ओव्हर फॉर्म असं म्हणू शकतो. अकाउंटिंग पॉलिसी निवडत असताना आपण सबस्टन्स ओव्हर फॉर्मचा वापर केला पाहिजे. म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शनचा सबस्टन्स काय आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. कोणत्या फॉर्ममध्ये ते ट्रान्झॅक्शन लिगॅलिटीने आहे ते बघायचं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादं ट्रान्झॅक्शन आपलं फायनान्स लीजचं असेल. लीजमध्ये दोन पार्टीज असतात, लेझर आणि लेझी. लेझर जो असतो तो ट्रान्झॅक्शन करत असताना ट्रान्झॅक्शनला फंडिंग करत असतो. याच्या उलट जो लेझी असतो त्याच्याकडं जे काय त्या ट्रान्झॅक्शनमधला रिस्क किंवा रिवॉर्ड असेल ते जात असतं. त्यामुळं त्या पद्धतीनंच त्या ट्रान्झॅक्शनला ट्रीटमेंट दिली पाहिजे. दुसरं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर हायर परचेसचं ट्रान्झॅक्शन जर आपण करत असू तर हायर परचेसरनं ती असेट हायर परचेसवर भाडेतत्वावर खरेदी केलेली असते. हायर परचेसरच्या बुकमध्ये ती असेट दिसत असते, पण तो त्याचा कायदेशीर मालक नसतो. तर जो सेलर असतो, ज्यानं ती इन्स्टॉलमेंटवर विकलेली असते, तो त्याचा कायदेशीर मालक असतो आणि जोवर शेवटचा हप्ता वसूल होत नाही तोवर तो कायदेशीर मालक राहतो. पण असेट हायर परचेसरकडे असते, तो त्याचा वेगवेगळ्या वेळेला वापर करत असतो, म्हणजे ती त्याच्या ताब्यात असते. त्यामुळं सबस्टन्स आणि फॉर्म याच्यापैकी सबस्टन्स काय सांगतो तर ती कोणाकडे आहे, हायर परचेसरकडे आहे. फॉर्म काय सांगतो, अजून ओनर कोण आहे, सेलर आहे, व्हेंडर आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या सबस्टन्स जास्त मानायचा फॉर्मच्या वरती. म्हणजे जरी कायद्यानं मालक व्हेंडर असला तरी हायर परचेसर हा त्याचा वापर करता, देखभाल करता आणि जवळपास मालक असलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरी जी महत्त्वाची कन्सेप्ट असते ती म्हणजे मटेरियालिटी. मटेरियालिटी म्हणजे काय, तर मटेरियालिटी म्हणजे महत्त्व नक्की कशाला द्यायचं, भौतिकता काय आहे त्याची. The selection and application of accounting policy is guided by materiality of accounting element. Materiality suggests relative importance of particular accounting element in relation to major accounting elements like asset, liability, income, expense, etc. etc. म्हणजे महत्त्वाचं काय आहे हे मटेरियालिटीमध्ये येत असतं. ट्रू आणि फेअरनेस हा अकाउंटचा जर विचारात घ्यायचा असेल तर मटेरियालिटीचा किती वापर केला आहे याच्यावर ते ठरत असतं. बऱ्याच वेळेला अकाउंटिंग पॉलिसी चेंज होत असते. उदाहरणार्थ स्ट्रेट लाईन मेथडऐवजी आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड वापरायला लागतो डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशनला. तर तो चेंज काय केलेला आहे, का केलेला आहे आणि त्याच्यामुळं काय इफेक्ट अकाउंटिंगवरती किंवा फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये होणार आहे याचा डिस्क्लोजर देणं हे गरजेचं असतं. हे आपण विचारात घेतलं पाहिजे. यानंतर आपण ज्याच्याकडे जाणार आहोत तो म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 9 AS9. हा स्टँडर्ड आहे रेव्हेन्यू रेकग्निशनशी संबंधित. आता रेव्हेन्यू रेकग्निशन म्हणजे नक्की काय हे आपण सुरुवातीला बघणं अत्यंत गरजेचं आहे. कशाला म्हणायचं रेव्हेन्यू रेकग्निशन, तर AS9 जो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 9 तो रेव्हेन्यू रेकग्निशनशी संबंधित आहे. हा अकाउंटिंग स्टँडर्ड मॅन्डेटरी आहे आणि सगळ्या ज्या काही एंटरप्राइजेस आहेत त्यांना ॲप्लिकेबल आहे 1 एप्रिल 1993 पासून. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 जो आहे रेव्हेन्यू रेकग्निशन तो स्टँडर्ड काय सांगतो, तर तो सांगतो की व्हेन रेव्हेन्यू शुड बी रेकग्नाइज इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ऑल्सो स्टेट द सर्कमस्टन्सेस इन विच रेव्हेन्यू रेकग्निशन कॅन बी पोस्टपोन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेव्हेन्यू रेकग्निशन म्हणजे मिळालेला रेव्हेन्यू लिहायचा आणि काही ठिकाणी पोस्टपेमेंट म्हणजे भविष्यात रेव्हेन्यू मिळणार असेल तर त्याची काय ट्रीटमेंट द्यायची या गोष्टी देखील तिथं सांगितलेल्या आहेत. आउटस्टँडिंग रेव्हेन्यू संदर्भातल्या काही ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये एक्सक्लूड केलेली आहेत, घेतलेली नाहीत. कोणती कोणती ट्रान्झॅक्शन AS9नं एक्सक्लूड केलेत, तर तिसरा जो पॅरा आहे स्टँडर्डचा तो काही ट्रान्झॅक्शन एक्सक्लूड करत असल्याचं सांगतो.
कोणती ट्रान्झॅक्शन एक्सक्लूड आहेत? तर पहिलं म्हणजे रिअलाइज्ड कॅपिटल गेन्स अरायझिंग आउट ऑफ डिस्पोजल ऑफ नॉन करंट असेट अँड अनरिअलाइज कॅपिटल गेन. फिक्स असेटच्या व्हॅल्यूमध्ये ॲप्रिशिएशन झालं, वाढलं ते व्हॅल्यू, ॲक्च्युअल पैशात ते आलेलं नाही आहे, त्याचा इफेक्ट इथं येत नाही. अनरिअलाइज्ड होल्डिंग गेन इन व्हॅल्यू ऑफ करंट असेट म्हणजे काय? स्टॉक इन ट्रेड जो असतो तुमचा स्टॉक, त्याचं मार्केट व्हॅल्यू वाढलं अचानक आपल्याकडं असताना, ते इथं रेव्हेन्यू रेकग्निशनमध्ये येत नाही. नॅचरल इन्क्रीज इन हर्ड ऑफ लाईव्ह स्टॉक ॲग्रिकल्चर फॉरेस्ट प्रॉडक्ट, आपलं एखादं जंगल आहे, शेतजमीन आहे, गुरंढोरं आहेत, त्या गुराढोरांची पुढं झालेली वासरं आहेत, त्यांच्यामधून येणारा पैसा असेल ती वाढल्यामुळं, किंवा जंगलातली झाडं वाढली, शेतात काहीतरी उत्पन्न आलं, त्या गोष्टी इथं धरत नाहीत. त्याचप्रमाणे फ्लक्च्युएशन इन फॉरेन एक्सचेंज, फॉरेन एक्सचेंज डॉलर आणि रुपया दररोज बदलत असतो, काहीतरी डॉलरचा रेट कमी झाला, रुपयाचा वाढला, काहीतरी फायदा मिळाला, नाही इथं कन्सिडर होत. अनरिअलाइज्ड गेन रिझल्टिंग फ्रॉम रिस्टेटमेंट ऑफ कॅरिंग अमाऊंट ऑफ ऑब्लिगेशन, एखादा आपलं देय अमाऊंट आहे त्याच्या कॅरिंग अमाऊंटवर काहीतरी फरक पडला जो पैशात अजून आला गेला नाही आहे, तर ते देखील इथं विचारात घेतलं जात नाही. रेव्हेन्यू असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड असतो आणि रेव्हेन्यू फ्रॉम रेंडरिंग ऑफ सर्व्हिस असतो. रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड म्हणजे काय? तर पॅरा 10 आणि पॅरा 11 जो आहे AS9चा, त्यांनी सांगितलेला आहे रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड म्हणजे काय. माल विकला आणि रेव्हेन्यू आला कसा? तर पहिली गोष्ट म्हणजे सेलर हॅज ट्रान्सफर्ड ओनरशिप ऑफ गुड्स टू बायर फॉर प्राइस, आणि दुसरी गोष्ट सेलर डोंट रिटेन एनी इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन ओनरशिप ऑफ ट्रान्सफर्ड गुड, आणि तिसरी गोष्ट देर इज नो सिग्निफिकंट अनसर्टेनिटी इन कलेक्शन ऑफ अमाऊंट ऑफ कन्सिडरेशन. म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे मालकी ही विक्रेत्यानं ग्राहकाला ट्रान्सफर केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मालकी संदर्भात कोणतंही नियंत्रण सेलरचं राहता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही पैसे कॅशमध्ये किंवा अन्य कोणत्या मार्गानं बायरकडनं सेलरला येणार आहेत ते वसूल होण्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वाची अनिश्चितता असता कामा नये. हे ज्या वेळेला दिसेल त्यावेळेला त्याला आपण रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड्स असं म्हणायचं. दुसरा असतो तो म्हणजे रेंडरिंग ऑफ सर्व्हिस. आता रेंडरिंग ऑफ सर्व्हिस म्हणजे काय? जसं गुड्सच्या सेलिंग बाईंगचे ट्रान्झॅक्शन होतात तसे सर्व्हिसेसचे देखील ट्रान्झॅक्शन होत असतात. आता रेंडरिंग ऑफ सर्व्हिस असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे कंप्लिटेड सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मेथड आहे. याच्यामध्ये काय असतं? ज्या वेळेला सेवा पुरवलेली आहे, ते काम पूर्ण झालेलं आहे, अशा वेळेला त्याचप्रमाणे त्यात कोणत्याही अनसर्टेनिटीज, अनिश्चितता राहिलेल्या नाहीत पैसे येण्यामध्ये, त्यावेळेला रेंडरिंग ऑफ सर्व्हिसपासून रेव्हेन्यू रेकग्नाइज झाला असं आपण म्हणू शकतो. ज्या वेळेला आपण प्रपोर्शनेट कॉम्पिटिशन मेथड वापरत असतो अशा वेळेला प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर त्याचा रेव्हेन्यू वापरला जातो. या पद्धतीमध्ये रेव्हेन्यू रेकग्नाइज्ड इज डिटरमाइन्ड ऑन बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, असोसिएटेड कॉस्ट, नंबर ऑफ ॲक्ट्स और अदर सुटेबल बेसिस. म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती आहे, असोसिएटेड कॉस्ट किती आहेत, काय काय गोष्टी त्यात घडल्या आहेत, याच्यावर तो रेव्हेन्यू निश्चित केला जातो. रेव्हेन्यू रेकग्निशन करत असताना इन्स्टॉलेशन फी असेल, ॲडव्हर्टायझिंग, इन्शुरन्स एजन्सीचं कमिशन असेल, फायनान्शियल सर्व्हिसचं कमिशन असेल, ॲडमिशन फी, ट्युशन फी, एंट्रन्स मेंबरशिप फी, इंटरेस्टमधनं आलेला, रॉयल्टीमधनं आलेला, डिव्हिडंडमधनं आलेला रेव्हेन्यू असेल, तर अशा वेळेला काही कंडिशन्सवर तो कसा ट्रीट करायचा हे या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. ज्या वेळेला एखाद्या गुड्सची डिलिव्हरी ही काही कंडिशनवर असते, मालाची डिलिव्हरी, त्यावेळेला सेल ऑफ गुडमध्ये काही कंडिशन्स दिलेल्या असतात, ज्याच्यामध्ये ॲप्रुव्हलवर सेल असेल तर काय करायचं, गॅरंटेड सेल असेल तर काय करायचं, वॉरंटी सेल असेल तर काय करायचं, कन्साइनमेंट सेल असेल तर काय करायचं, स्पेशल ऑर्डरची शिपमेंट असेल तर काय करायचं,
पब्लिकेशनमधनं सबस्क्रिप्शन असेल तर काय करायचं, या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट या अकाउंटिंग स्टँडर्डनं काय केलेल्या आहेत, प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता हा जो अकाउंटिंग स्टँडर्ड आहे रेव्हेन्यू रेकग्निशन, याच्यामध्ये काही डिस्क्लोजर असतो. ज्या वेळेला रेव्हेन्यू पोस्टपोन होतो, म्हणजे एखादे गुड्स विकले, सर्व्हिस प्रोव्हाइड केली, पैसे मिळणार होते पण ते भविष्यात मिळणारे अशी कंडिशन निर्माण झाली, तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये पोस्टपोन डिव्हिडंड मिळण्याचा झाला तर त्याची डिस्क्लोजर करणं हे गरजेचं असतं. डिस्क्लोजरमध्ये त्याची डिटेल्ड माहिती देणं हे गरजेचं असतं. इंटर डिव्हिजनल ट्रान्सफर ज्या वेळेला होत असतात तेव्हा त्याची देखील डिस्क्लोजर देणं हे गरजेचं असतं. काही महत्त्वाच्या गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे या टॉपिकमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे प्रोसीड फ्रॉम सेल ऑफ गुड्स. माल विकला आणि त्यातनं आलेले पैसे, 3 गोष्टी यावेळी विचारात घ्यायच्या असतात. ओनरशिप ट्रान्सफर झाले का सेलरकडनं बायरला, सेलरचा कोणताही कंट्रोल त्या असेटवर नाही आहे ना, आणि तिसरं म्हणजे रिस्क रिवॉर्ड ओनरशिपचं सगळं बायरकडे गेलेलं आहे. ज्या वेळेला एखाद्या सर्व्हिसची आपण फी चार्ज करतो त्यावेळी 2 गोष्टी विचारात घ्यायच्या असतात. कंप्लीट ती सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे की प्रपोर्शनेटली प्रोव्हाइड केलेली आहे, आणि तिसरी गोष्ट आपण विचारात घ्यायची असते ती म्हणजे एखाद्या यूज ऑफ बिझनेस असेटचा वापर केला आहे आणि त्याची फी चार्ज केले, अशा वेळेला टाईम बेसिसवर इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं असतं. रॉयल्टीसाठी ॲग्रीमेंटमधल्या टर्म काय आहेत त्या बघायच्या असतात. आणि ज्या वेळेला डिव्हिडंडचा विचार येतो त्यावेळेला पेमेंट इस्टॅब्लिशमेंटचा राईट काय आहे, अधिकार काय आहे ते विचारात घ्यायचं असतं. मित्रांनो, या लेक्चरमधनं आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय असतं, अकाउंटिंग स्टँडर्ड 1 जो आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज त्यासंबंधीची माहिती, त्याचप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 9 रेव्हेन्यू रेकग्निशन, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ गुड्स आणि रेव्हेन्यू फ्रॉम रेंडरिंग ऑफ सर्व्हिस याची ट्रीटमेंट नक्की कशी द्यायची याची माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या संदर्भात लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपले काही सजेशन असतील तर सांगा. आणि हे यूट्यूब चॅनल वेगवेगळे GK संबंधीचे, जनरल नॉलेज संबंधीचे व्हिडिओ, अकाउंटिंग संबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. हॅव अ नाईस डे. थँक्यू.